नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक मी छान अशी रीडिंग घेऊन आलोय, ज्या रीडिंगचा उद्देश खरं तरी देवी तुळजाभवानींना आणि तुमच्या कुलदेवीला तुमच्यापर्यंत खूप महत्त्वाचा मेसेज पोहोचवायचा होता. आणि तो पोहोचवण्यासाठी जे काही मेसेज आहेत किंवा जे काही त्यांना तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, ते या मेसेजेसद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सुरू आहे आता पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना. आणि या अधिक महिन्यामध्ये साक्षात म्हणजे जितकं तुम्ही कुलधर्माचा जितकं तुम्ही तुमचा जो कुळाचार आहे किंवा कुलदेवी आहे कुलदेव आहे त्यांचं जितकं तुम्ही कराल तितके जास्तीत जास्त तुम्हाला त्याचे आशीर्वाद जे काय आहेत ते ब्लेसिंग जे काय असते तुमच्याकडं तुमच्या परिवाराकडं मुलांबाळांकडं ते सगळे तुमच्याकडे येत आहेत. म्हणूनच या पुरुषोत्तम मासामध्ये या पौर्णिमेसाठी आई जगदंबेने आणि तुळजाभवानीने तुमच्यापर्यंत म्हणजे तुमची कुलदेवी असेल त्या तुमच्या कुलदेवीनं तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे. कारण या पौर्णिमेला त्या तुमच्यासाठी महाद्वार उघडत आहेत. एक कार्मिक सायकल संपले. मला इथं व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड दिसते. कारण मला असं दिसतंय की एक चक्र असं फिरलंय आणि तुम्ही पूर्ण अशा चंदेरी दुनिया म्हणा किंवा तुमचं हार्ट चक्र जे आहे ते हार्ट चक्र ओपन झालेलं आहे. आणि म्हणजे सत्य असत्य आणि मागच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडून तुम्ही ॲज अ प्रेझेंटमध्ये तुम्ही जगताय. आत्ता माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे, मला काय करायचं आहे, माझ्या आईने देवीने आणि तुमच्या कुलदेवाने तुमच्यासाठी काय मेसेज दिलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला जगायचं आणि यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. हे जे सगळं तुमच्या आयुष्यात आणि अचानकपणे पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात बदल व्हायला लागेल. जे सकारात्मक आहे, जे पॉझिटिव्ह आहे, जे तुमच्या आयुष्यासाठी चांगलं आहे, भविष्यासाठी चांगलं आहे, ते तुम्ही यापुढे जे काय आहे ते तुम्ही स्वीकारत जाल. आणि आई जगदंबा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या समोर तुमचं स्वतःचं स्वरूप असेल, त्यांचं स्वरूप असेल, त्यांचं ते सगळ्याचं दर्शन तुम्हाला त्या देणार आहेत. आणि ह्या पौर्णिमेपासून जे काही छोटे मोठे तुमच्यामध्ये बदल होत आहेत त्या बदलानुसार तुम्हाला ते जाणवायला लागेल की काहीतरी वेगळं होते, काहीतरी घटना आयुष्यात घडत आहेत. अचानकपणे आध्यात्मिक ह्याच्याकडे कल असेल किंवा घरामध्ये छोटे मोठे काही असे संकेत असतील, ते संकेत तुम्हाला मिळतील. स्वप्नांमधून दृष्टांत तुम्हाला दिला जाईल. एखाद्या धार्मिक स्थळाचं दर्शन करण्यासाठी किंवा तिथं जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते संकेत दिले जातील. तर यामध्ये मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा, हा पुरुषोत्तम मास जो आहे यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कुलदेवीची जी आराधना आहे ती तुम्हाला करायची आहे. मग तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता किंवा इथे एक महत्त्वाचा सुद्धा मेसेज आहे, तुमच्या कुलदेवीला जर तुम्ही दर्शनासाठी गेला किंवा जाणार असाल किंवा घरी असेल किंवा तुमचं ग्रामदैवत जरी तुमची देवी असेल तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक देवीचं मंदिर असतं किंवा ती ग्रामदेवता असते, प्रत्येक ठिकाणी असते, जिथं तुम्हाला तुमची ऊर्जा अटॅच्ड होते, तुमची ऊर्जा तिथं खेचली जाते. तिथं तुम्ही 33 बांगड्या, ज्या हिरव्या बांगड्या असतात की नाही, अजून पुरुषोत्तम मास जर 17 ऑक्टोबर 17 जूनपर्यंत आहे, 16-17 जूनपर्यंत आहे. तर तोपर्यंत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी जाऊन 33 बांगड्या तुम्ही देवीला अर्पण करून येऊ शकता. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मेसेज आहे. आणि या अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या आईसाठी जर काही घेतलं, जर आईसाठी काही तुम्ही वेगळं काहीतरी केलं तर ते सुद्धा तुम्हाला खूप खूप काळासाठी तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स मिळणार आहेत, आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तर अशा पद्धतीने जो काय वृत्तांत होता तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि आता सुरू करायचं रीडिंग. म्हणजे देवी तुळजाभवानी या पौर्णिमेला उघडत आहे तुमच्यासाठी महाद्वार. आणि हे महाद्वार कशाचं आहे, काय तुम्हाला सांगितलं जाते, कोणत्या गोष्टी आहेत, काय कल्पना आहेत, काय संकल्पना आहेत ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे, तुमच्या विचारांना कलाटणी मिळणार आहे. आणि विचारांमध्ये सुद्धा तुमच्या खूप सारे मोठे बदल होत आहेत. म्हणजे जे काही येते तुमच्याकडे ते तुम्ही चेंजेस जे आहेत ते तुम्ही स्वीकारताय, ते बदल स्वीकारताय आणि सगळ्या गोष्टींना तुम्ही पुढं जाताय, समोर जाताय. कारण आयुष्यात फक्त आतापर्यंत तुम्ही चॅलेंजेसच बघितलेत आणि ह्या चॅलेंजेसमधून देवी तुळजाभवानी तुम्हाला बाहेर काढतात.
कारण आत्ता तुमचं जे काही सूत्र आहे ते सगळी त्यांनी त्यांच्या हाती घेतलेली आहेत आणि म्हणूनच त्या तुमच्यासाठी महाद्वार उघडत आहेत. आणि हे असं जे महाद्वार आहे ज्यामध्ये तुमची स्वतःचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा सुद्धा बदलणार आहे. तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करणार आहात आणि हे प्रेम करत असताना ह्या दुनियेचं सत्य, ब्रह्मांडीय सत्य, परमेश्वराचं सत्य आणि खरंच तुमच्याकडून काय कार्य करून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचा वृत्तांत, या सगळ्या गोष्टीचा दृष्टांत तुमच्यापर्यंत, तुमच्या समोर इथं ठेवला जाईल. ह्या येणाऱ्या काळामध्ये हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जाते. कार्ड तुमच्या समोर शफल केलेत आणि ही पौर्णिमा अशीच नाही आहे. ही पौर्णिमा तुमच्यासाठी दुग्ध शर्करा योग घेऊन आलेली आहे. ही पौर्णिमा जी मी तुम्हाला सांगितलं, देवी तुळजाभवानी तुमच्यासाठी महाद्वार उघडतायत. तर हे महाद्वार आहे आणि महाद्वार म्हणजे काय आहे? मूलाधार. मला इथं हे दिसतंय की तुमचे जे फायनान्शियल्स काय प्रॉब्लेम्स होते किंवा आर्थिक गोष्टीमध्ये खूप तुमचं जे चाललं होतं, मी तो तुम्हाला सांगितलं, सेल्फ लव्ह सुद्धा सांगितलं, काही अशा गोष्टी आहेत त्या करत असताना तुम्हाला तुमच्या आर्थिक बाजू किंवा आर्थिक गोष्टींनी खूप साऱ्या गोष्टींचा त्रास सुद्धा झाला यामध्ये. म्हणजे काय घ्यायचं असेल तरी सुद्धा ते नाही झालं किंवा एखाद्याला मदत करायची असेल, काही करायचं असेल तुम्हाला असं समाजासाठी वेगळं काहीतरी, तरी सुद्धा म्हणजे आर्थिक गोष्टी नसल्यामुळं, आर्थिक पैसा हे की नाही सगळ्याचं सोंग करता येतं पण पैसा सोंग करता येत नाही. पण तो आर्थिक सुबत्तेचा, आर्थिकतेचा आणि पैसा जो काही आहे, जे काही तुमचे ब्लॉकेजेस होते पैशाबद्दलचे किंवा फायनान्शियल जे काही ब्लॉकेजेस होते त्यामधला तुमचा जो काही हे आहे ब्लॉकेजेस आहेत ते तुमचे इथले काढले जात आहेत आणि तुम्हाला फ्री केलं जाते, मोकळं केलं जाते. कारण मूलाधार असं वाहतं होते, मूलाधार स्मूथ होते. कारण जोपर्यंत तुमचं मूलाधार स्ट्रॉंग होत नाही, तुमचं मूलाधार चक्र आपल्याला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 7 चक्र आहेत आणि 7 चक्रांमधलं पहिलं चक्र आहे ते म्हणजे मूलाधार आणि मूलाधारचं अधिपत्य आहे गणेशांकडे, श्री गणेशांकडे आणि अर्केंजल मायकल. ह्या दोन म्हणजे ज्यांचं हे अधिपत्य, अर्केंजल मायकल म्हणजे स्वर्गदूत, त्यांचा सुद्धा आपल्यासाठी मेसेज आहे. तो आपण रिडिंगमध्ये मी नंतर, कारण तो आत्ता करण्याचे हे आले नाही आहेत, तर मी तुम्हाला देईन तो मेसेज काय आहे तुमच्यासाठी तो. तर हा जो मेसेज आहे डायरेक्ट बाप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तुमचं मूलाधार पूर्ण ॲक्टिव्ह होते आणि त्यातून प्रवाह आता वाहता होते. त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही मनीबद्दल, पैशाबद्दल, ज्या काही मनामध्ये सुद्धा हे प्रश्न सुटतच नाहीत असं तुम्हाला असं वाटत होतं, पण ते प्रश्न चुटकीसरशी आता सुटणार आहेत. कारण काही बदल तुम्ही स्वतःमध्ये करून घेतलेले आहेत. काही बदल असे होते, काही अशा गोष्टी होत्या, काही असे विचार होते, ते गोचडीसारखे चिकटून बसले होते तुम्हाला, तुम्ही ते सोडतच नव्हता. जर तुम्हाला म्हणजे लहानपणापासून असेल किंवा तुम्ही फायनान्शियल असे खूप प्रॉब्लेम्स बघितलेत किंवा त्या गोष्टींचा खूप त्रास बघितलाय, खूप सगळ्या गोष्टींचा सगळं सोडलं सुद्धा असेल तुम्ही, पण हे सगळं करत असताना स्वतःचा कधीच तुम्ही विचार नाही केला, प्रत्येकाचा, दुसऱ्यांचा विचार केला, म्हणजे काही तुमच्याकडे आहे ते इतरांसाठी असा विचार केला. पण आता बाप्पानी आणि देवीनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या ह्या प्रवासामध्ये त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही तुमचा विचार करायचा आहे, तुम्ही सेल्फ लव्ह करायचं आहे. स्वतःवर तुम्ही प्रेम करत नाही आहे, तुम्ही जगावर प्रेम करता पण स्वतःवर प्रेम करायचं मात्र विसरून जाता. मग हे तुमच्या स्वतःवरचं प्रेम करायचं त्यांनी तुम्हाला इथं दाखवून दिलंय. आणि या पौर्णिमेपासून जे काही ऑब्स्टेकल्स होते, जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही अडचणी होत्या सगळ्या आयुष्यामध्ये तुमच्या येत होत्या, जर तुमच्या ऑपॉर्च्युनिटी ज्या फायनान्शियल तर आहेत, पण तुमच्या हेल्थच्या बाबतीत जरी काही प्रॉब्लेम्स असतील तरी ते सुद्धा, म्हणजे कमरेपासून खालचा भाग जो काही तुमचा, त्याच्यामध्ये जर काही व्याधी असतील, काही त्रास असेल, चालताना काही त्रास होत असेल किंवा उठताना बसताना असा काही त्रास होत असेल, तर त्या सगळ्या व्याधी तुमच्या निघून जाणार आहेत. आणि ह्या पौर्णिमेपासून हेच देवी तुळजाभवानी बाप्पा तुम्हाला हा मेसेज देत आहेत. म्हणजे हा तुमच्या हेल्थच्या बाबतीत सुद्धा मेसेज आहे आणि खूप मोठा मेसेज कनेक्ट झाला. ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय, ज्यांना कनेक्ट झालं, नक्की त्यांनी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा जो मेसेज आहे बघा, बाप्पांनी हा सहज, म्हणजे जे कार्ड हातात आलं त्याप्रमाणे त्यांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत देण्यासाठी सांगितलेला आहे. कारण कुणाला तरी असं मनामध्ये खूप हे आहे, त्रास होतो, उठताना त्रास होतो, बसताना त्रास होतो, काही गोष्टी करत असताना म्हणजे त्रास होत असेल,
किंवा चालताना त्रास होत असेल, तर कमरेपासून काही प्रॉब्लेम्स अचानकपणे काही झालं असेल तरीसुद्धा ते लवकरात लवकर रिमूव्ह केले जात आहेत, बरे होत आहेत असं बाप्पा तुम्हाला सांगतायत. कारण तुमच्या मूलाधारमधील ब्लॉकेजेस सगळे निघून गेलेले आहेत. आणि जेव्हा मूलाधार ॲक्टिवेट होत असतं तेव्हा थोडेसे हे ह्याच्यामध्ये कमरेमध्ये किंवा स्पायनल कोड जे आहे तिथं थोडंसं हे होत असतं, तर त्यामुळे तो त्रास होत नाही आहे. पण तुमचा त्रास जो आहे तो वेगळ्या कारणामुळे होते आणि तो बराही होते असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. जर हेल्थच्या दृष्टिकोनातून हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातो. खूप मोठा मेसेज बाप्पांनी दिला, हा तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला कनेक्ट झाला असेल तर कमेंट करायला विसरू नका. हा आहे बघा मेसेज तुमच्यासाठी. हार्ट चक्र मी तुम्हाला सांगितलं, हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र ही जी एनर्जी आहे तुमच्यासाठी देवी तुळजाभवानी महाद्वार उघडत आहेत. मग महाद्वार म्हणजे काय असतं, तर हेच आहे तुमच्या आयुष्यातली तुमच्या स्वतःमधली दोन महत्त्वाची दारं म्हणजे हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र. जोपर्यंत ह्याची दारं उघडत नाहीत तोपर्यंत तुम्ही ना या दुनियेशी, ना स्वतःशी, ना कुठल्याही परिस्थितीशी तुम्ही कनेक्टच होऊ शकत किंवा ते घेऊ शकत नाही. मग आपलं रोजचं चाललंय फक्त जगायचं आहे म्हणून, फक्त हे जे शरीर जे आपल्याला दिलेलं आहे परमेश्वराने ते फक्त चाललंय, फक्त खायचं, करायचं, जगायचं आहे आणि हे आयुष्य आलेलं आहे हे संपवायचं, ह्याच्यातून ते पुढं चाललेलं असतं. आयुष्यात कुठलाही गोल नसतो, ध्येय नसतं, काही नाही, असं चाललेलं असतं. पण ज्या वेळेला हे महाद्वार उघडतं, ज्या वेळेला मूलाधार आणि हार्ट चक्र उघडतं, तेव्हा आयुष्याचा एक गोल तुम्हाला दिला जातो. आणि तो जो गोल आहे, तो जो जे ध्येय आहे, माणसाला ध्येय आहे माहीत आहे, मला ह्या गावाला जायचं आहे, तर त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मग बस पकडत असतो, ट्रेन पकडत असतो किंवा त्या प्रवासासाठी जाण्यासाठीची तयारी करत असतो. तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, काही सगळं नियोजन करत असतो, हे की नाही. तसा हा प्रवास आहे. मग हेच तुमच्यासाठी महाद्वार उघडलं जाते. कारण आता हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र तुमचं ॲक्टिव्ह झाले, तर आता यातून तुमचं ध्येय तुम्हाला दाखवलं जाते आणि या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन नेत आहेत देवी तुळजाभवानी. कारण ध्येय पहिलं महत्त्वाचं आहे. ध्येय नसेल तर तुम्ही कुठंच पोहोचू शकत नाही. तर तुमच्या आयुष्याला एक ध्येय आणि तुमची मुलं असते, तुमच्या मुलांच्या जर करिअरचा काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या करिअरपर्यंतच्या त्यांच्या ध्येयापर्यंत सुद्धा देवी तुळजाभवानी नेत आहेत. आणि ही पौर्णिमा एक अलौकिक असं तुमचं स्वरूप तुम्हाला तुमच्या समोर आणून उभं ठेवेल आणि तुम्हालाच तुमचा हेवा वाटेल, अभिमान वाटेल की परमेश्वराने आपल्याला काहीतरी ध्येय दिलेलं आहे. आयुष्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आणि काहीतरी करण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे. ती त्यांनाच देतात ज्यांच्यामध्ये ती शक्ती असते, ते मिळवू शकतात, ते घेऊ शकतात आणि तुमच्यामध्ये ते आहे म्हणूनच ते तुमच्याकडं आलेलं आहे. तर खूप छान पद्धतीने ही रीडिंग तुमच्यापर्यंत दिलेली आहे. आणि जो हा पिवळा रंग आहे बघा, न्यू बिगिनिंगचा आहे, न्यू बिगिनिंग आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या काही तुमच्या आयुष्याला म्हणजे ज्या संधीची तुम्ही आजपर्यंत वाट बघितली पण ती तुमच्याकडे संधीच येत नव्हती. करिअरमध्ये असेल किंवा तुमचा आवडीचा एखादा विषय असेल, एखादा विषय असा आवडीचा आहे बाबा, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही आयडियाज येत नसतील, काय अपॉर्च्युनिटीज येत नसतील, काही कला तुमच्यामध्ये आहे पण ते प्रक्षेपित करण्याची संधी मिळत नसेल, तर ह्या सगळ्या संधी तुमच्याकडं आता येणाऱ्या काळामध्ये येतात. आणि ही पौर्णिमा हेच तुमच्यासाठीचं म्हणजे कसं होतं माहिती आहे का, नाटक आहे, नाटक करायचं आहे, सगळं आहे आणि समोर प्रेक्षक नसतील तर काय करणार, होय की नाही. तुम्ही तयार आहात सगळे करायला पण समोर प्रेक्षक पाहिजेत, पडदा उघडला गेला पाहिजे. तर ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या नाटकाचा जो अध्याय जो चालू होतोय, त्याचा नाटकाचा जो पडदा आहे तो पडदा उठतोय आणि हाऊसफुल प्रेक्षक आहे तुमच्या नाटकाला. जर इथं कोण असं नाटक म्हणजे आपलं नाट्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये जरी कोण ह्याच्याशी कनेक्ट असेल किंवा याबद्दलची ही रीडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल, कोणत्याही रंगमंचावर काम करणारी असतील, तर त्यांच्यासाठी हा जो पडदा आहे हा उघडला जातो. जे रंगमंचावर काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही पौर्णिमा एक खूप मोठं महाद्वार उघडते. कारण रंगमंच कोणालाही मिळत नाही, रंगमंच त्यांनाच मिळतो ज्यांच्यामध्ये कला प्रक्षेपित करण्याचं सामर्थ्य असतं आणि ते तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुमच्या मुलांमध्ये असेल, तुमच्यामध्ये असेल, तुमच्या
कुणामध्ये जी तुमच्या जवळची व्यक्ती असेल, मित्रमैत्रिणी असतील, कुणीही, तर त्यांना त्यांच्या रंगमंचापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग जो आहे तो खुला होतो. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातो. खूप मोठे मेसेज कनेक्ट झाले आणि जे प्रेम आहे, जी शांतता आहे, जी तुम्ही एक्सेप्ट करतो, जे अपेक्षित होतं तुम्हाला की हे प्रेम, ही कला, ही शांतता तुम्हाला मिळावी, ते सगळं देवी तुळजाभवानी तुमच्यापर्यंत या महाद्वारातून घेऊन येत आहेत आणि ते सगळं तुमच्यापर्यंत त्या पोहोचवत आहेत. कारण मी काय सांगितलं तुम्हाला, देवी तुळजाभवानी आणि इथं आहेत श्रीराधा, म्हणजे श्रीदेवींचं एक जे रूप आहे, जे प्रेमाचं, शांततेचं प्रतीक आहे, ते प्रतीक जे काय आहे ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वरूपाला एक वेगळी कलाटणी देते. प्रेमाचं, प्रेमळ म्हणजे तुमच्यामध्ये अविस्मरणीय असा बदल होईल. ही पौर्णिमा ही तुमच्यासाठी जे महाद्वार उघडते ते म्हणजे विद्येचं महाद्वार आहे, रंगमंचावर स्वतःला प्रक्षेपित करण्याचं महाद्वार आहे. आणि कोणतंही वय, कोणतंही असू दे, वेळ कशी असू दे, क्षेत्र आणि स्थळ कोणतंही असू दे, पण आतली जी सोल आहे, तिचा जो उद्देश आहे ते बदलत नाही आणि ते बदलणार नाही आहे तुमच्यामधलं. कारण तुमच्यामध्ये प्रचंड अशी चिकाटी आहे. तुम्ही जे काही कार्य हाती घेताय ते पूर्ण करण्याचा एक म्हणजे वेड्यासारखं त्याच्या पाठीमागं तुम्ही लागता आणि म्हणूनच साक्षात भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला इथं मिळतोय. आणि म्हणूनच श्रीराधा तुम्हाला कमळासारखं जे काही म्हणजे महालक्ष्मींचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी पहिल्याच कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं बाप्पा आहेत. आणि हार्ट चक्राचं सुद्धा सांगितलं. हार्ट चक्रा म्हणजे श्रीराधा म्हणजे प्रकृती आणि मूलाधार म्हणजे बाप्पा. आणि ही दोन्ही चक्र जेव्हा बॅलन्स्ड असतात तेव्हा तुमच्याकडं येणारा पैसा असेल, अपॉर्च्युनिटी असेल, जे काही तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आयुष्यासाठी जे काही चांगलं आहे ते सगळं तुमच्याकडं येतं. पण हा बॅलन्स तर खूप महत्त्वाचा आहे आणि तो बॅलन्स तुम्ही केलेला आहे, तो बॅलन्स तुमच्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच आयुष्यात ज्या अपॉर्च्युनिटी येत आहेत, ज्या संधी येत आहेत, जे काही तुमच्याकडे येत आहे ते सगळं आनंदाने तुम्ही आता स्वीकारताय आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही पुढं जात आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे आणि आनंदाचं हे महाद्वार आहे. जे काही महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते, देवी तुळजाभवानी या पौर्णिमेला जे महाद्वार तुमच्यासाठी उघडत आहे त्या महाद्वारामधून जे तुम्ही म्हणजे ठरवलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे. आणि परमेश्वरानं बरेच वेळ काय होतं, आपण खूप फ्युचरचे प्लॅनिंग करत बसतो आणि आपण प्लॅनिंग केलेल्या व्यतिरिक्तच आपले आराध्य आहेत ते वेगळंच काहीतरी करत असतात. आणि तसं तुम्ही एवढंसं केलं म्हणजे तुम्ही शोधताय कारकोणी, पण त्यांनी तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे सिंहासन आणि त्या सिंहासनापर्यंत ते तुम्हाला घेऊन चाललेत. मग ध्येय तर ठेवलं पाहिजे मनामध्ये, हो की नाही. तर हे ध्येय तुमच्यामध्ये आहे आणि त्या ध्येयाकडेच तुम्ही पुढं चाललेले आहात. एका काटेरी झुडूप आहे आणि त्यामध्ये तुम्ही अडकला होता. अशा काही गोष्टी आहेत, दलदल आहे, त्यामध्ये तुम्ही अडकला होता. त्यामुळं तुमच्यात काय कला आहे, तुम्ही काय करू शकता, काय तुम्ही देऊ शकता आणि किती तुमच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे, यापर्यंत तुम्ही पोहोचतच नव्हता. त्यामुळं तुम्हाला अशा सगळ्या काटेरी जे बोचणारं सगळं हे आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढून आता तुम्हाला वेळ दिला जातो तुमच्या कलेसाठी. तुमच्यातलं जे काही ऊर्जा आहे, तुमची जी सोल काय करणार आहे त्याला करण्याची ती संधी आहे ती इथं तुम्हाला दिली जाते. खूप मोठा हा मेसेज आहे. आणि मी काय म्हटलं, पुढे जात आहे म्हणूनच महाद्वार उघडलं जात आहे. हे महाद्वार आहे, द्वार आहे, दिसते का किती छान महाद्वार आहे बघा. हे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि एक 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 सीडी चढत 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 तुम्ही वरपर्यंत आलेले आहात. तिथे एक हरिण आहे की नाही. हरिण म्हणजे बघा साक्षात महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं तुमच्याकडे येते. हे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते कारण हे हिरवंगार असं या हार्ट चक्राची आणि मूलाधारची खूप एनर्जी इथं आहे आणि ही एनर्जी लागली म्हणजे तुमच्यामध्ये तेवढा खूप ग्रो करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि हे जे महाद्वार आहे बघा, चंद्रप्रकाश आहे, चांदणं आहे, चंद्र आहे, हे सगळं ही म्हणजे ही पौर्णिमा. आणि ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्याचं सौंदर्य, चांदणं तुमचं सगळं जे काही सकारात्मकतेचं आहे, उल्हासाचं आहे, आनंदाचं आहे, चांदणं शिंपणार असं, शिंपीत जाणार असं सगळं तुमच्या आयुष्यात सगळं हे होतंय आता. आणि खूप छान आहे, मस्त म्हणजे इतकं आनंद आहे, अबंडन्स आहे, हे सगळं आहे. क्राऊन चक्राची सुद्धा इथं एनर्जी दिसते कारण कला, क्रिएटिव्हिटी तुमची वाढते. इथं क्रिएटिव्ह आयडियाज ज्या तुमच्या आहेत त्या आयडियाज सुद्धा वाढतात की काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी नवीन तुमच्याकडनं करून घ्यायचं आहे. त्या आयडियाज ना तुम्हाला खूप वेगवेगळ्या आयडियाज येतात पण ते
करण्यासारखं प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळत नव्हता. तर येणाऱ्या काळामध्ये ह्या पौर्णिमेपासून हे जे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते, हे तुमचं कार्यक्षेत्र, जशी कला तुम्हाला, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं रंगमंच, जसं तुम्हाला कला सादर करायची आहे तसा रंगमंच तुम्हाला इथं दिला जातोय. हा रंगमंच तुमच्यासाठी आहे, खूप मोठा रंगमंच आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, संधी तुम्हाला दिली जाते. या संधीचं, या अपॉर्च्युनिटीचं, हे जे हे दिलं जाते, दान तुम्हाला दिलं जाते या पौर्णिमेला, त्याचा स्वीकार तुम्हाला करायचा आहे आणि ते करत तुम्हाला पुढे जायचं आहे. काही खूप मोठे मोठे संकेतसुद्धा तुम्हाला इथं दिले जातील. आणि हे जे जर्नी आहे तुमच्या आयुष्याची, ही जर्नी म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जे काही तुम्हाला ध्येयाकडे तुमच्या घेऊन जाते. खूप मोठं ध्येय आहे आणि आई तुळजाभवानीचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावर आहेच. तुम्ही खूप त्यांच्या आशीर्वादाने खूप मोठी मोठी कार्य तुम्ही हातात घेतलेली आहेत, ती संपन्न करताय, ती करत तुम्ही पुढे चाललेले आहात. म्हणून तुमच्या आयुष्यात हा बदल सगळा होते. तुम्ही विश्वास ठेवताय आध्यात्मिक मेसेजेसवर, आध्यात्मिक जे काय संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि मी खरं तर तुम्हाला सांगू तर यूट्यूबला सुद्धा थँक्यू म्हणेन, कारण असं काही प्रक्षेपित करण्याची संधी या यूट्यूबमुळेच आपल्याला आली. कारण आपण काय घेतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. तर चांगलं काहीतरी पोहोचवण्याचं हे जे माध्यम आहे, जे हजारो करोडो लोकांपर्यंत काही गोष्टी चांगल्या पोहोचवता घेणं आपल्या हातात आहे. जे काय आपल्याला घ्यायचं आहे तर ते ज्या आध्यात्मिक सोल्स आहेत त्यांच्यापर्यंत, चांगल्या सोल्स आहे त्यांच्यापर्यंत हे सगळंच पोहोचतं. आणि खरंच परमेश्वरानं आपल्यासाठी उघडलेलं हे सुद्धा एक महाद्वार आहे की सोल्स टू सोल कशा कनेक्शन आहेत, किती लांब असलो आपण तरी सुद्धा एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो. आणि त्याचं माध्यम हा जो मोबाईल आहे किंवा यूट्यूब आहे त्याच्यामुळे होतं. तर याला सुद्धा ग्रॅटिट्यूड आहे, थँक्यू. कारण तुम्हाला सुद्धा सांगते, खूप खूप ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा. तुम्ही कमेंट्समध्ये करा किंवा कुठूनही तुम्हाला जे काही चांगलं मिळते, काही नवीन तुम्हाला ऐकायला मिळते, नवीन करायला मिळते, ज्यामुळे तुम्हाला एखादा चांगला थॉट आला, चांगला विचार आला, तर त्याला थँक्यू म्हणायला कंजूसीपणा करायचा नाही अजिबात. खूप थँक्यू म्हणायचं, हृदयातून थँक्यू म्हणायचं. कारण जितका ग्रॅटिट्यूड पे कराल तितका हार्ट चक्रा लवकर हील होतं आणि हार्ट चक्रा ओपन व्हायला मदत होते. माफ करून टाका ज्यांनी दुखवलं असेल, माफ करून टाका ज्यांनी काही हर्ट केलं असेल, सगळ्यांना माफ करून टाका आणि माफी मागा ज्यांच्यामुळे तुम्ही दुखवलं असाल. पण रस्ता तुमचा तुम्हीच निवडायचा आहे आणि त्या रस्त्यावर तुम्हाला पुढं चालायचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. आणि तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे, हा सुद्धा मेसेज तुम्हाला इथं आहे. तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे म्हणूनच हे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. कारण महाद्वारामधून सगळं घोळका घेऊन जायचा नसते, हे की नाही. असं महाद्वार हे आहे. त्यातून बघा अशी एखादी सेलिब्रिटी येत असते आणि त्या सेलिब्रिटीला ती जात असते पुढं आणि त्याला असे बाजूला गार्ड असतात, आजूबाजूला सगळी गर्दी असते, सगळं असतं आणि त्यातून ती सोल पुढं चाललेली असते, जी खूप डिवाइन ब्लेस्ड अशी सोल असते आणि ती चाललेली असते आणि ती त्या महाद्वारामधून ती पुढं चालली आहे, ती गर्दीतून गोंगाटातून. म्हणून काय तिच्या पुढे सगळे जातात का त्या द्वारातून? नाही. तर ह्या द्वारातून जाणारी अशी तुमची स्वतःची अशी एक वैयक्तिक पर्सनॅलिटी आहे आणि तुमचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सुद्धा इथं होते. कारण तुम्हाला स्वतःला त्यामध्ये बदलायचं आहे, तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचे आहेत, तुम्हाला स्वतःला बदलाकडे पुढं जायचं आहे. जो बदल आयुष्यात येतोय, जो चेंज येतोय तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. तुम्ही स्वीकारला, तुमच्यातला एक्सेप्टन्स वाढते. कारण मूलाधार आणि हार्ट चक्रा हे दोन्ही हे एक्सेप्टन्स वाढवतात. जे झालेलं आहे ते सोडून नवीन काही तुमच्याकडे येते. ती इन्फिनिटी जी आहे, इन्फिनिटी अबंडन्स जो आहे, पैसा, नाव, मान, सन्मान, हे सगळं चक्रवर्ती आपण जे काय म्हणतो तो जो काळ आहे ना तो तुमच्या आयुष्यात येतो या पौर्णिमेपासून. आणि ही पौर्णिमा म्हणजे तुम्हाला खरंच तुमचं स्वरूप बदलणारी असं आहे. आणि छोटे मोठे संकेत तुमच्यापर्यंत दिले जातात, असे दैवी संकेतसुद्धा दिले जातील. काही अशा खूप अडकलेल्या ह्याच्यातून तुम्ही जाळ्यातून बाहेर निघताय यामध्ये. आणि ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे. जर आध्यात्मिक काही बदल होत असतील, आध्यात्मिक काही गोष्टी शिकण्यासाठी मन उत्साहित होत असेल तर नक्की ते शिकण्याकडे तुम्ही पुढं जा असं तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. कारण ते तुमच्यासाठीच आहे. ते शिकणं जे काय आहे ते तुमच्या आयुष्याला नवीन बदल घडवून देणारं, तुमच्यातल्या सकारात्मक तुमच्यामध्ये चेंजेस करणारं असं आहे. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि रीडिंग तुम्ही तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा,
त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांच्याही मनामध्ये किंवा त्यांच्याशी काही कनेक्ट होणारे मेसेजेस असतील तर ते त्यांना मिळतील, जे त्यांच्यापासून वंचित ते राहणार नाहीत. आपण एक माध्यम म्हणून फक्त काम करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबरची एनर्जी असते. ओके, ठीक आहे, चालेल. भेटूया आपण पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाकाल.